गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स, त्याच्यामध्ये ग्रुप स्पोर्ट, सेक्शुअल डेव्हलपमेंट, इमोशनल अँड सोशल चेंजेस. काही मित्र आपल्यावरती दबाव आणतात, त्यालाच आपण पियर प्रेशर असं म्हणतो. तर हे सगळं आपण काल बघितलं लास्ट लेक्चरला. आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत, मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स. आपली जी सायकोलॉजी आहे, आपलं मेंटल हेल्थ आणि ॲडोलसन्स ह्याच्यामध्ये काय फरक आहे, काय रिलेशन आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी ऑलवेज रिमेंबर हा पाठ बघूया. अवॉइड लुकिंग ॲट युअर पॅरेंट्स ॲज द एनिमी. ओके. बरेच मुलं आपल्या पॅरेंट्सकडे बघत असताना दुश्मन म्हणून बघतात. तर पालकांच्या भावना समजून घेणं खूप आवश्यक आहे. ट्राय टू अंडरस्टँड दॅट युअर पॅरेंट्स आर ह्युमन बिईंग. ते सुद्धा माणूसच आहेत. ते सुद्धा ह्या फेजमधून, अडोलसन्स ह्या फेजमधून गेलेले आहेत. त्यांनाही काय आलेले अनुभव आहेत. ओके. सो त्यांच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्यांची कदर करा, त्यांना रिस्पेक्ट द्या. ते जे सांगतात अगदी मनापासून त्याच्यावरती थोडंसं फोकस करा आणि त्यांना एनिमी म्हणून पाहू नका. लिसन टू युअर पॅरेंट्स विथ ॲन ओपन माइंड अँड ट्राय टू सी देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. बरीच मुलं नुसतं ऐकतात आणि सोडून देतात. तसं न करता वरच्या मनानं हे करता की तुम्ही ते काय म्हणतात, त्यांचा काय उद्देश आहे, ओके, ते बघून तुम्ही त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. शेअर युअर फिलिंग्ज विथ युअर पॅरेंट्स सो दॅट दे कॅन अंडरस्टँड यू बेटर. जर आपण अगदी मनमोकळेपणानं, खऱ्यापणानं जर जे काही घडलेलं आहे किंवा जे काही विचारायचं असेल किंवा जे काही डिस्कस करायचं असेल तर ते सांगितलं, मन हलकं केलं, खरं बोललो, तर मात्र त्यातनं नक्कीच निर्णय किंवा एखादा मार्ग निघू शकतो. आणि त्यामुळं एक तुमच्या आणि तुमच्या पॅरेंटची एक चांगली फ्रेंडशिप होऊ शकते, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करून घेऊ शकतात, हे तितकंच महत्त्वाचं आहे. लाय ऑफ युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲट होम अँड स्कूल सो दॅट युअर पॅरेंट्स विल बी मोर इन्क्लाइंड टू ग्रँट यू द काइंड ऑफ इंडिपेंडन्स यू वॉन्ट अँड नीड. ठीक आहे. हे बघा, एक मुलाचं, आदर्श मुलाचं जे काही लक्षण आहे किंवा एक आदर्श, तुम्ही ज्यावेळी शाळेत असताय त्यावेळी आदर्श मुलगा म्हणून जे जे काय लागतं जर ते तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला जो एक फ्रीडम आहे तो घरी मिळेल, किंवा तुम्हाला खेळायला सोडतील, किंवा तुम्हाला जर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स जर चांगला दाखवला तर नक्कीच तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. प्लास्टर युअर क्रिटिसिझम ऑफ फॅमिली, स्कूल अँड गव्हर्नमेंट विथ सजेशन्स फॉर युअर प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंट. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला, स्कूलला, गव्हर्नमेंटला सजेशन देऊ शकता, त्याच्याने तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. Be as courteous and considerate to your own parent as you would to be the parents of your friend. तुम्ही तुमचे जे आईवडील आहेत त्यांच्याशी फ्रेंडशिप करू शकता. बरीच मुलं मी पाहिलेली आहेत आत्तापर्यंत की जे त्यांच्या आईवडिलांशी अगदी मित्रासारखं राहतात, फ्रेंडली, बरोबर आहे. तर हे जे रिलेशन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याची पण भूमिका महत्त्वाची आहे आणि त्याच्या आईवडिलांची भूमिका महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित रिलेशन मेंटेन केलं तर नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या पॅरेंट्सचा त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, मेंटल हेल्थ अँड ॲडोलसन्स. मेनी ऑफ द इमोशनल अँड सोशल चेंजेस हॅव इम्प्लिकेशन ऑन द मेंटल हेल्थ. मोस्ट ऑफ द मेंटल हेल्थ इश्यूज दॅट पीपल comfort as adult being as appear in adolescence. The mental health implication includes confusion, irritation, moodiness, frustration, nausea, less concentration, hyperactivity, anger, effects on lifestyle like obesity, addiction, accident leading to ill health, etc. मित्रांनो, ज्यावेळी अडोलसन्स ह्या फेजमध्ये एखादा विद्यार्थी जात असतो, एखादा मुलगा जात असतो, एखादी मुलगी जात असते, त्यावेळी त्याच्या मेंटल हेल्थवरती सुद्धा कळत नकळत परिणाम होतो. आता हा जो बदल आहे हा स्वाभाविक आहे. मग ह्याच्यामध्ये काय त्या विद्यार्थ्याला लक्षणं जाणवतात, तर कन्फ्युजन. तो नेहमी निर्णय घेताना, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला खेळायला जायचं आहे, तो घरी आहे, ठीक आहे, मग तो कन्फ्यूज आहे की जायचं की न जायचं, जायचं की न जायचं, तो विचार करत असतो, कन्फ्यूज आहे, त्याचं माइंड कन्फ्यूज झालं आहे, इरिटेशन, तो सारखा इरिटेट होतो आहे, त्याचं मूड स्विंग होतो आहे. मगाशी चांगला होता, आत्ता चिडलेला आहे,
आता एकदम नर्वस आहे, आता म्हणतो मी जेवणारच नाही, तर मग अशी म्हणत होता मी मला भूक लागले. ठीक आहे. फ्रस्ट्रेशन आले त्याला, नॉझिया, मळमळते, असं होतं आहे, लेस कॉन्सन्ट्रेशन, त्याचं चित्त थाऱ्यावरती नसतं. त्यामुळं तो कुठलीही जे काही त्याचं काम आहे ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, अभ्यास व्यवस्थित करू शकत नाही, अगदी गाडीसुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही, सायकल व्यवस्थित चालू शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे व्यवस्थित नसतं. हायपर ॲक्टिव्हिटी, हात हलवणे, पाय हलवणे, ठीक आहे, दात खाणे, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तो करू शकतो. अँगर, त्याला खूप प्रचंड राग येतो ह्या फेजमध्ये. इफेक्ट्स ऑन द लाईफस्टाईल, ठीक आहे, त्याची जी लाईफस्टाईल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. बरीच मुलं ओबेसिटी ह्याच्याकडे झुकतात, लठ्ठ होतात. ॲडिक्शन, काही त्यांना नाद लागू लागतात, सिगारेट पिणे, गुटखा खाणे, तंबाखू खाणे, ड्रिंक करणे, ठीक आहे. त्यांचे त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि त्यामुळे त्यांची तब्येत किंवा त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती पूर्णपणे चेंज होऊ शकते, त्यांना एक वेगळा टर्न मिळू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या अवस्थेमध्ये खूप स्वतःला सांभाळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. So the mental illness is fact in terms to different forms of depression like insomnia and loss of energy. त्यामुळं तो विद्यार्थी, तो मुलगा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि त्याला अँसोमिनिया हा नावाचा जो डिसीज आहे तो होऊ शकतो आणि त्याची जी एनर्जी आहे ती सुद्धा जाऊ शकते, लॉस ऑफ एनर्जी. Thus mental illness disorders or unfavorable changes is associated with psychological and behavioral manifestation. त्याची सायकॉलॉजी, त्याचं बिहेवियर, ह्याच्यावरून आपल्याला हे समजू शकतं. There are broadly classified as either psychosis or neurosis. Psychosis include delusions, hallucinations, disturbance in the thinking process, etc. The psychosis lead to Alzheimer's disease, schizophrenia, depressive psychosis, etc. Amnesia, loss of memory, त्याची मेमरी सुद्धा जाऊ शकते, ठीक आहे. बुलिमिया, एक्स्ट्रीम ओव्हर इंटेलिजन्स फूड, जास्त खाणं. अँझायटी म्हणजे फिअर, त्याला भीती वाटू शकते. अँक्झोरिया नर्वोसा मीन्स इमोशनल ॲव्हर्जन ऑफ फूड, त्याला भूक न लागणं किंवा तो शक्यतो अन्न खाण्याचं टाळतो. डिप्रेशन, सॅडनेस, इनॅक्टिव्हिटी रिड्यूस द एन्जॉय ऑफ लाईफ, त्याला एक निराशा आलेली असते. न्यूरोसिस इन्क्लूड्स सिझोफेरिया, इल्युजन, हॅल्युसिनेशन, ठीक आहे. तर हे जे सगळे बदल आहेत हे त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. तो शब्द आहे हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणे, की एखादी गोष्ट पुढं आहे, त्याला एखाद्या वेळेस भूत दिसेल, त्याला एखाद्या वेळेस एखादा वास येईल, त्याला एखाद्या वेळेस म्हणजे एक वेगवेगळे भास होणं, ही एक सायकॉलॉजीमध्ये होणारा बदल आहे. आणि याचा अर्थ त्याचा ब्रेनवरचा जो कंट्रोल आहे हा थोडासा कुठं डिस्टर्ब झालेला आहे, त्याच्यामध्ये मनामध्ये फिअर म्हणजे भीती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं हॅल्युसिनेशन, इल्युजन्स हे प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. Adolescence is thus characterized by number of cognitive, emotional, behavioral, physical and attitudinal changes which may lead to positive personality development. Dependence upon the relation with parents or to the other conditions to conflict to other side. In fact, they view their friends' peer group more important and influential than their parents. आता हे जे बदल होत असताना, शारीरिक, मानसिक, बिहेवियरल, इमोशनल, कॉग्नेटिव्ह सगळे बदल होत असताना त्याचे फ्रेंड्स जे आहेत, जे मित्रपरिवार आहेत, ह्यांची इथं खूप महत्त्वाची भूमिका आहे. आता मित्र जर असेल, एक चल खोटं बोल, काय होतं आहे घरी सांग, अभ्यास करतो आहे म्हणून आपण जाऊया फिरायला, म्हणजे मित्र खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. आणि मित्रांचं जे प्रेशर आहे, म्हणजे मित्र ते त्यांना जसं पाहिजे तसं ते त्याला कन्वर्ट करायला लावतात आणि कन्वर्ट करून घेतात. ओके, हे जे पियर ग्रुप आहे किंवा हे जे पियर प्रेशर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं किंवा एक दोन मुलं स्मोकिंग करतात तर ते म्हणतात अरे जस्ट घे तरी, स्मोकिंग कर तर राहू दे, पण एक तर हे घे, किंवा एक ग्लास ड्रिंक घे, बरोबर. मग त्याला ते हे करत मग त्याला पण ते काय करतात, ॲडिट करून टाकतात. त्यामुळं इथं पियर प्रेशर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, so more than important influential than their parents. So this may lead to various kinds of addictions like smoking, taking drugs, etc. सध्या तुम्ही बघताय की रोज न्यूजपेपरमध्ये, टी व्हीवरती ड्रग्जवरती
खूप मोठा गोंधळ सध्या चालू आहे. म्हणजे अगदी बॉलिवूड असेल, वेगवेगळ्या सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात, त्यांचे ड्रग कनेक्शन्स आहेत. आजच्यासुद्धा पेपरला ती बातमी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे खूप ड्रग्ज घेणे, ड्रगच्या आहारी जाणे, ठीक आहे, हा प्रकार सध्या खूप वाढलेला आहे. आता हे सगळं एखाद्या विद्यार्थ्याला होतं आहे, एखाद्या मुलाला होतं आहे, तर ट्रीटमेंट तर घेणं खूप अवघड आहे. तो आहारी गेलेला आहे ऑलरेडी. सो ट्रीटमेंट ऑफ सच डिसऑर्डर शुड बी preferentially with a non-pharmacological approach with due respect of right of children's. WHO, World Health Organization, has recommended evidence-based guidance under the Mental Health Gap Actions Program. ठीक आहे. तर याच्यामध्ये MHGAP हे WHOच्या अंडर त्याच्यावरती आपण काय करतोय, फोकस करतोय. ठीक आहे. हे ट्रीटमेंट. आता आपण बघूया ॲडिक्शन म्हणजे काय? व्यसन. दिस इज अ कॉम्प्लेक्स कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्स डिस्पाईट ऑफ इट्स हार्मफुल कॉन्सिक्वेन्सेस. एखाद्याला माहीत असतं की दारू पिऊन माझं लिव्हर खराब होणार आहे, तरीही तो पित असतो. एखाद्याला माहीत असतं की सिगरेट स्मोकिंग करून माझं लंग कोलॅप्स होऊ शकतं, मला लंग कॅन्सर होऊ शकतो, तरीही तो ते धाडस करतो. ठीक आहे. सिगारेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं, त्याचे चित्र पण दाखवलेले असतात, तरी पण तो व्यक्ती सिगरेट घेत असतो. ठीक आहे. ह्यालाच म्हणायचं ॲडिक्शन, लागलेली सवय. एखादा विद्यार्थी, त्याला एक खोटं बोलायची सवय लागलेली असते सारखं. तो ठरवतो, त्याला माहीत असतं मी खोटं बोलतो, हे चुकीचं आहे, तरीही तो ठरवतो की मी खरं बोलणार, तरी पण त्याची ती सवय जात नाही, तो खोटंच बोलतो. दॅट इज ॲडिक्शन. ठीक आहे. म्हणजे सवय हा असा एक प्रकार आहे की तो आपल्याला गुलाम बनवतो. लक्षात आलं का? मग असे वेगवेगळे पदार्थ घेणं, त्याच्या आहारी जाणं, एस्पेशली ड्रग्ज, त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, ओपॉइड्स आहेत, कोकेन आहे, निकोटीन आहे, म्हणजे तंबाखूचं व्यसन लागतं, अँड अदर ॲज बिहेवियरल सच ॲज गॅम्बलिंग. ठीक आहे. देर इज अ सायंटिफिक एव्हिडन्स दॅट द ॲडिक्टिव्ह बिहेवियर शेअर अ की ऑफ न्यूरोबायोलॉजिकल फीचर्स. द इंटेन्सली इन्व्हॉल्व ब्रेन पाथवे of reward and reinforcement affecting motivation, which involve the neurotransmitter dopamine. It is important to know that the neurological change are reversible after the substance use or behavioral is discontinued. आता बघा, एखादा व्यक्ती आहे की जो तंबाखू खातोय, टोबॅको च्युइंग करतोय. हे जे टोबॅको आहे, हे टोबॅको ज्यावेळी तो त्याच्या माउथमध्ये घेतोय, ठेवतोय, त्यावेळी पटकन एक त्याला किक येते, किंवा त्याला जी एनर्जी मिळते किंवा जो फ्रेशनेस जाणवतो, आणि त्यामुळे तो 1 तास 2 तास काम चांगल्या पद्धतीने करतो. पुन्हा तो डिप्रेस होतो, पुन्हा त्याला त्याची जाणीव होते की आपल्याला काय घेतलं पाहिजे, निकोटीन घेतलं पाहिजे. त्यामुळं दिवसातून 8, 9, 10, 15 वेळा तो व्यक्ती निकोटीनच्या आहारी जातो आणि त्याला सवयच लागते. अगदी सकाळी टॉयलेटचा जो रिफ्लेक्स आहे, तो सुद्धा निकोटीनवरती डिपेंड असतो. बऱ्याच लोकांना इंडियामध्ये प्रॉब्लेम आहे की निकोटीन म्हणजे टोबॅको घेतल्याशिवाय त्यांना टॉयलेटला जाता येत नाही. म्हणजे ह्यांचं टॉयलेटवरती जाणं डिपेंड कोणावरती आहे? निकोटीनवरती आहे. बरोबर आहे. दॅट इज ॲडिक्शन. सो ॲडिक्शन ओव्हरऑल रिझल्ट इन द इम्परमेंट ऑफ फिजिकल, सायकोलॉजिकल फंक्शन्स ऑफ द बॉडी. बरोबर आहे. बरेच असे व्यक्ती आहेत की जे दारू घेत नाहीत, दारू न घेतल्यामुळे त्यांचे हातपाय थरथरतात, दारू घेतल्यावरती ते नॉर्मल होतात. दॅट इज ॲडिक्शन. समजलं? ही लागलेली सवय आहे. ॲडिक्शन ओव्हरऑल रिझल्ट्स इन द इम्पेअरमेंट ऑफ फिजिकल, फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल फंक्शन्स ऑफ द बॉडी. आता कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. आता वयामध्ये येताना हे कुठली कारणं आहेत? इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन. बरेच जे पालक आहेत हे आपल्या कामामध्ये गुंतलेले आहेत. एखादा शेतकरी आहे, तो शेतामध्ये गुंतलेले आहेत. एखाद्याचे पप्पा मम्मी टीचर आहेत, डॉक्टर आहेत, हे आहेत, ते त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, त्यांच्या कामामध्ये, कामाच्या व्यापामध्ये गुंतलेले आहेत. पॅरेंटल सुपरविजन यांचं 0 आहे. त्यामुळे मुलं इकडं वाया गेलेली आहेत. त्यांचं लक्ष नाही, मॉनिटरिंग नाही आहे. मुलगा काय करतोय, काय खातोय, कुठं आहे, काहीही त्यांना माहीत नाही. ठीक आहे. सो लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पॅरेंट्स. बरेच पालकांच्यामध्ये ज्यावेळी घरी एकत्र रात्री जेवणं किंवा एखादा लंच किंवा एखादा डिनर विद्यार्थ्या म्हणजे मुलांच्या बरोबर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. डिस्कशन करणं फॅमिलीचं. आता घरामध्ये 4 मेंबर आहेत, 2 भाऊ आहेत, आईवडील आहेत, तर हे चौघांनी एकत्र बसणं, डिस्कशन करणं, लक्षात आलं का? एकमेकांचं काउन्सिलिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे.
ते बऱ्याच घरामध्ये होत नाही. बऱ्याच घरामध्ये पप्पा आणि मुलांची भेटच होत नाही. पप्पा लेट येतात, ठीक आहे, ते जेवतात, झोपतात, मुलं ऑलरेडी झोपलेली असतात. म्हणजे पॅरेंटल आणि ते चाइल्डचं डिस्कशन होणं, कम्युनिकेशन होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं का? त्याशिवाय मुलांना आणि पालकांना दोघांना एकमेकाबद्दलची जी काही भावना आहे ते प्रकट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुअरली डिफाईन्ड रूल्स, काही घरामध्ये रूल्स असतात वेगळेच, हे असंच करायचं, ते तसंच करायचं, तर ते सुद्धा चुकीचं आहे. फॅमिली कन्फ्लिक्ट्स, काही घरामध्ये पप्पा मम्मींचंच भांडण असतं. पप्पा आणि मम्मी ह्यांचं पटत नाही आणि त्यामुळं त्यांचं लक्ष मुलांच्यावरती नसतं, तो पण इकडं मुलं बिघडतात. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड्स द अल्कोहोल अँड ड्रग युजेस. आता हे काय आहे फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड म्हणजे काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की घरामध्ये पॅरेंट्स दारू पितात, ठीक आहे. त्यामुळे पालकांना माहीत असतं की आपण दारू पितो आहे आणि मुलांनाही माहीत असतं की आपले पप्पा दारू पितात. त्यामुळं मुलांनासुद्धा वाटतं की दारू पिणं हे नॉर्मल आहे, ठीक आहे. किंवा ते म्हणतात की हां, हे जाऊन बाटली आण, हे जाऊन तंबाखू आण, हे गुटखा जाऊन आण. त्यामुळं लक्षात ठेवा, ते जसं वडील बिहेवियर करतात तसंच बिहेवियर त्यांची मुलं करण्याचा प्रयत्न करतात. एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज, ठीक आहे. आता कोणीतरी त्यांना सांगतं की हे ड्रग घेतल्यावरती भारी वाढतं, मग मुलं ते ऐकतात आणि त्याच्या आहारी जातात. रिस्क टेकिंग बिहेवियर, ह्याच्यामध्ये ज्या काही ॲड आहेत किंवा काही जे रिस्क घेणं हा जो प्रकार आहे, हे घेण्याचं प्रमाण ह्या वयामध्ये, ॲडोलन्स ह्या वयामध्ये खूप असतं आणि ते घेत असतात. मेथड्स ऑफ मेजर टू कंट्रोल ड्रग अब्यूज. आता कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत त्या आपण थोड्या बघूया. टू मेजर द कंट्रोल ऑफ ड्रग अब्यूज, ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ठीक आहे. आता प्रिव्हेन्शन म्हणजे काय? खबरदारी घेणं, काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अवॉइड अंडर प्रेशर. अ चाइल्ड शुड नॉट बी फोर्स्ड टू परफॉर्म बियॉन्ड हिज और हर कॅपॅसिटीज इन स्टडीज, स्पोर्ट्स अँड अदर ॲक्टिव्हिटी. बरेच पालक आहेत, अभ्यास कर, काय वाटेल ते कर, पण अभ्यासात तू 1 नंबर काढला पाहिजेस, तू रनिंगमध्ये 1 नंबर काढला पाहिजे, तुझी टीम जिंकली पाहिजे. म्हणजे एक नेहमी प्रेशरमध्ये ठेवू नका, ठीक आहे. नेहमी नैसर्गिक तो खेळला पाहिजे, नैसर्गिक त्यानं अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे. कुठल्याही गोष्टीचं प्रेशर, दबाव त्या विद्यार्थ्यावरती आणला नसला पाहिजे. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑफ द चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम अँड स्ट्रेस, टू ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट अँड फेल्युअर ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. आता कालचंच उदाहरण सांगतो. काल नीटचा रिझल्ट लागला. आपल्या इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मडिलगे नावाचं गाव आहे, तर त्यातल्या विद्यार्थीनं नीटचे मार्क्स कमी पडले म्हणून आत्महत्या केली, सुसाईड केलं, ठीक आहे. ते डिसअपॉइंटमेंट होता कामा नाही आहे, ठीक आहे. फेल्युअर, आपल्याला यश नाही मिळालं, नेक्स्ट एक्झाम आहे किंवा पुढं आपल्याला आणखीन काहीतरी करिअर करता येईल, ठीक आहे. अगदी निराश, हताश होऊन जाणं चुकीचं आहे. चॅनलाइज द एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट्स, स्टडीज अँड अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. याच्याकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ड्रग्ज अब्यूज. कुठले ड्रग्ज आहेत? तर ओपॉइड्स आहेत, कॅनाबिलॉइड्स आहेत, कोकेन आहे, ठीक आहे. तर हे ड्रग्ज कुठले आहेत, त्याचं ड्रग्ज अब्यूज कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.